चिल्लसाट खेळून कंटाळा आला म्हणून म्हटलं चला आता शेतात जाऊन जरासं भुईमूग काढायला आलाय का बघूया. तर इकडे आम्ही चिल्लसाट खेळत होतो. चिल्लसाट खेळायचं थांबवलं आणि स्वारी निघाली शेताकडे. तर भाऊ मध्येच टोकत होता, तर त्याला म्हटलं थांबा बाई, मी चालले, मला जरासं शूट करू दे. सुरुवात करावी कुठून म्हटलं तरी केळीच्या झाडापासून, ज्याचं मला आश्चर्य वाटत होतं, ज्याला गुरुत्वाकर्षणचं काही हेच नव्हतं, ते सरळ वाढलं होतं. मी तरी पहिल्यांदाच पाहिलं होतं, तुम्ही पहिलं पाहिलं का नक्की सांगा. तर कापसाची झाडे आपोआप उगवलेली आहेत बरं. एकच पहिलं झाड होतं, त्या झाडापासून इकडे तिकडे बिया पडून भरपूर झाडं पडलेत. ही त्याची हिरवीगार बोंड आहेत, ही वाळल्यानंतर याच्यातून कापूस निघेल. तर इकडे त्यांची पेरूची बाग पण आहे, 50-60 झाडांची पेरूची बाग आहे. थोडीच आहे. पेरू बघत होते कुठे दिसतोय का, पण आत्ताच बार धरले त्याच्यामुळे पेरूला काही पेरू नाहीत. इकडे मला एक खाण्याजोगा पेरू सापडला पिक्का. तर तुम्ही घेतल्यानंतर ना बाळ लगेच म्हटलं मम्मा मला, तिला म्हटलं थांब मला शूट घेऊ दे, तुलाच देते. मग मी एक बाईट घेऊन तिला देऊन टाकलं तो पेरू. शेतात जायचं होतं, तर इकडे यांची मस्ती सुरू झाली होती. तर नक्की यांचं का भांडण चाललं हे बघायला जाण्यासाठी मी पुन्हा रिटर्न आले. जायचं तर रस्त्यात नंबरच मागायला आले. म्हटलं का बाबा तुम्ही मारताय. त्यांचा काही विषय मला कळला नाही, पण ते दोघं भांडत होते. आणि माहेरी गेले की बहीण भावांची अशीच मस्ती चालू असते, कारण काहीच लागत नाही, पण भांडण्यात खूप मज्जा येते. म्हणजे जे लाईफ माहेरी असतं ना, ते सासरी नसतं, खरंच कधीच नसतं. रिटर्न आल्यानंतर ना माहेरी कधीही गेलं तरी माहेरचं आयुष्यच खूप वेगळं असतं. इकडे मला एक केळीचं फूल दिसलं, जे आत्ता उमलायला लागलं होतं. चला तुम्हाला पण दाखव. हे उमलताना खूप छान दिसतं आणि असं बऱ्याच वेळा पाहायला नाही मिळत, पण मला पहिल्यांदा भेटलं. तर आता आम्ही रस्त्याने निघाल्यानंतर शेतात आलो. तर शेतात पोचलोच आहोत आम्ही. तर बघा आता पाठीमागे माझी बहीण आणि बहिणीची मुलगी राहिली होती. व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे व्हिडिओ पळतोय. इकडे आमची विहीर आहे बरं, तिथे माझं बाळ सगळ्यांच्या मोर होतं. ते घरून जातानाची क्लिप आहे. तरी बघा आमच्या घरी पण खूप साऱ्या, म्हणजे माहेरी पण गायी आहेत, शेती आहे, यांचा पण खूप भरलेला वाडा आहे बरं. शेतकरी कुटुंब आहे माझं माहेरचं पण. शेतात पोचल्यानंतर ना आमचं चाललं की बाबा खरंच भुईमूग काढायला आलाय का नाही. काढायला लागते ना का खाल्ल्या पर उंदराने. हे बघा का खाल्ला खाते म्हणे मंदिर खाते. आता ही काय झालं झाले. मी काय मालक आहे. भुईमूग काढायचा या निष्कर्षावर पोचल्यानंतर ना आम्ही म्हटलं चला शेंगा तरी खाऊन घ्या आणि आता घरी जाऊ. ते सकाळी सकाळी काढायला इकडं कारभारी आले. ते कारभाऱ्यांच्या कडेवरती बहिणीचं बाळ बसलं होतं आणि शेंगा खात होतं. मी पण म्हटलं जरा टेस्ट करून बघावी शेंगदाणे खरंच वाळले आहेत, म्हणजे काढायचं जोगे आलेले आहेत का. जाता जाता म्हटलं चला जरा मधनं जाऊ. रस्ता सोडून मधनं निघालो वावरातनं, कारण तिकडं शेंदाड्याचं झाड होतं, शेंदाड्या पिकल्यात का बघायच्या होत्या. तर आम्ही दोघी तर पुढे निघालो, माझी छोटी बहीण, माझी मुलगी आणि मी. पाठीमागे राहिली 2 नंबरची बहीण आणि तिची मुलगी. तिला म्हटलं चल बाई पटकन, उशीर झाला आहे, 6 वाजलेत, रात्र व्हायला लागले, तर शेतात एवढा वेळ नको थांबायला. तर हे बघा ते बाळ पण हाय करते. श्रीषा नाव आहे तिचं. तर आता 6 वाजले होते, त्याच्यामुळं सूर्य अस्ताला जायला आला होता आणि सूर्य या प्रकारे दिसत होता. तर गावाकडचं सगळंच वातावरण किंवा सगळं ना खूप भारी असतं बरं, खूप छान वाटतं. म्हणजे माहेरी जरी गेले ना तरी ते खूप वेगळं आणि खूप भारी वाटतं. इथं मावळ्यात उठलं होतं, बघ बाई पोरीला तुला माशा चावायच्या वेळेस जपून खालू नये. तर हा आंबा ना खूप जुना आहे, आम्ही खूप लहान असतानापासून हा आंबा आहे. याला 1.5 वर्षाला फळ येतं, 1 वर्षाआड फळ येतं. तिला म्हटलं आणि एक तोडून बघू कशी टेस्ट आहे. टेस्टसुद्धा आठवणीत राहिली नव्हती. 5 वर्ष त्याला लग्नाला झाली. तर हे बघा शेंदाड्याचं झाड आहे. खारकीच्या किंवा खजूरच्या झाडासारखं असतं, उंचच्या उंच जातं आणि त्याच प्रकारे शेंदाडे लागतात. आमच्याकडे तरी शेंदाडेच म्हणतात. हे अजून पिकले नाही आहेत, पिकल्यानंतर नाही पुन्हा खारकीसारखे लाल लाल होतात. शेंदाडे तर नाही सापडले. म्हटलं चला आता घरी फारच उशीर झालेला आहे आणि आम्ही निघालो घराकडे. तर सगळ्यात पुढे प्रत्येक वेळेस निघालं की माझं बाळ असतं. इकडे श्रीषा आता छोट्या माऊच्या खांद्यावरती बसली होती. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि असेच गावाकडचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.